सून काय करायला लागली, भांडणं काढ, पळून जा, आणि जावई तर माझ्यावर वाईट नजर ठेवतो. माझ्यावर पंढरपूरला त्याच्यासोबत चालले होते तर इष्टीत इथून मागून हात घातला त्याने माझ्या इकडून. तोंडावर मुलगी सुद्धा बोलली मला की तुला एकदा तरी माझ्या नवऱ्यासंग मी पाठवल. किती घाणघाण बोलली की लेकासंग झोप म्हणली मला सून. मला असं वाटलं कधी कधी नाही का, जाऊ दोघं पण मरू, नको या विषय आपल्याला. जावई आणि सून घरात घुसली ना, सगळा नाश केला माझ्या घराचा. आशाची फक्त सगळी निराशा झाली माझी. नमस्ते मित्रांनो, तुमची लाडकी आशा मावशी आता तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. सगळ्यांनी मला धन्यवाद बरं का, स्थितीपर्यंत आणले म्हणून धन्यवाद बरं का मित्रांनो. मी आलेगाव पागा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे इथली आहे मी, आणि माझे मिस्टर रामदास मल्हार यावची ते. माझा जन्म खडकीत झाला आहे, खडकी कॅन्टोन्मेंट. माझी आई होती आम्निशन फॅक्टरीला कामाला, आणि मग माझी आई वारली. मी 12 वर्षाची होते ना तेव्हा माझी आई वारली. त्यामुळं माझे हे दुःखातच माझे अख्खं हे गेलं, माझं आयुष्य गेलं. त्या माझी आई वारली, कॅन्सर झालता माझ्या आईला. माझ्या आई कमांड हॉस्पिटलला ॲडमिट होती, परत लाल देवळाला होती, रुब्याला होती. तर माझी आई वारल्याच्या नंतर माझा भाऊ आहे एक आम्निशनला कामाला आहे, भीम भगवान भिशे. बहिणी आहे मला 2, एक नानापेठमध्ये राहते, एक कोथरूडला राहते, 2 बहिणी आहे. पण मी माझं अख्खं आयुष्य म्हणजे नाही का इथं तिथं राहण्यातच गेलं, जवळ माझं लग्न नाही झालं तोपर्यंत. तर त्यामुळे मला सुखाचे दिवस आठवतच नाही. आई मेल्यावर माझी पांगापांगच झाली, आणि मग मी ह्या बहिणीकडे राहा, त्या बहिणीकडे राहा, तिथं राहा, इथं राहा, असं राहतच मी आपलं कसं तरी. माझ्या आईची इच्छा होती की लग्न करूनच जा, माझे रिटायरचे पैसे भेटतील, तू लग्नच कर, तू खानदानी मुलगी आहे म्हणली. त्यामुळं मी माझ्या डोक्यात तेच धरलेलं, माझ्या आईची इच्छा शेवटची, आणि मी लग्न करूनच गेले मग शेवटला. तर माझ्या आईमुळं माझे खूप हाल झाले मित्रांनो. आई मेल्यावर बहिणी कुणी नव्हतं बघत मला, तिन्ही बहिणी कुणी नव्हतं बघत. आता पण भाऊ नाही बघत मला. असेच दिवस गेल्यात. मग मी काय आठवायचे, सुखाचे दिवस मला आठवत नाही. माझा नवरा गरीब मांडववाला, काम लागलं तर खायचं, करायचं, खायचं. 3 मुलं आहे मला, 2 मुलं 1 मुलगी आहे. तर दोन्ही मुलं आता प्रायव्हेट जॉब करतात, आणि भाड्यानेच आहे आम्ही. असं स्वतःचं आम्हाला घर नसल्यामुळं मग मोठ्या मुलाला कसं तरी शिकवलं. शोरूममध्ये कामाला येतो मोठा मुलगा, तर त्यांनी काम केलं, त्याचं लग्न करून टाकलं. कसं तर लग्न करून टाकलं, तर ती सून पण तशीच निघली. ती पण जी 1 महिना झाला लग्नाला, चुलत्याचं ऐक ह्याचं ऐक टॉर्चर करून करून तिने स्टार्टच केलं. तर आम्ही काय म्हणलो, जाऊ दे, आज नाही उद्या गप बसल, हे बसल. त्याच्यात नंतर त्याच्या अगोदर जावई आला. जावई आल्याच्या नंतर जावईनी पण तसंच करायला लागला. जावई तर पंढरपूरचा योगेश चंद्रकांत आर्जटराव, तो दुनियाचा फालतूगिरी. त्यांनी जर एवढं नाश केला ना, आत्तापर्यंत त्यांनी नाश केलाय माझ्या आयुष्याचा. काम माझा नवरा करायचा, मांडवाचं काम करायचा. मांडवाचं काम करून कशी तर 3 मुलं आम्ही सांभाळली. ती लहानाची मोठी केली, कामाला लावली ती मुलं. शोरूममध्ये कामाला लागला अनिल, काम करत होता, सगळं व्यवस्थित चाललं होतं. मुलगी SNTTला होती कॉलेजला 11वीला, आणि ती मुलगीने लव्ह मॅरेज केलं. विजेतानी लव्ह मॅरेज केलं योगेश संघ. तो तिकडे गेली पंढरपूरला. तर आम्हाला वाटलं हिने कसं केलंय कसं नाही, त्यामुळं आम्ही जायचो. त्यांनी काय केलं, आम्हाला इकडं येऊ दिलं, आणि तिला तिकडं 7 वाजता कोण लग्नाला नेतं का, 7 वाजता रात्री लग्नाला नेलंय त्यांनी, योग्यानी. त्यामुळं आणि माझी मुलं लहान लहान असल्यामुळं कशी आता ती बोलायची, मम्मी काय करू, आम्ही काय करू शकत नव्हतं ना. आम्ही घर बघणार का, भाडं बघणार का, ह्या पोरीचं बघणार. आणि दुसरी गोष्ट, ही सून पण आली ना, सून काय करायला लागली, भांडणं काढ, पळून जा, पळून जा, सारखं पळून जा. काय नाही बोललं तरी पण पळून जायची ती सून मोठी. म्हणलं असं काय करायचं, आता काय करणार, ह्याला मार्ग कोणतरी काढायला पाहिजे आपण कसं तरी. तर मग आम्ही आता ती सूनने आईचं ऐकून ऐकून वेगळी राहिली, मोठी सून पण वेगळी राहिली, ती बारकीवाली सून वेगळी राहती. आम्ही आमचं कामधंदा करतोय, खातोय, पण तरी पण टॉर्चर करतात. आमची अशी वेळ येते ना, एक वेळेस सुनाने 11 वाजता हाकलून दिले, स्वयंपाक करून हाकलून द्यायची. कुठं खायचं, आम्ही स्टेशनला झोपणार, आम्ही जाऊन फुटपायरीला प्लॅटफॉर्मच्या तिकट्या काढल्या, आणि नवरा मी झोपले. वेटिंग रूमला सामान ठेवलं त्यांचं, वेटिंग रूमला ठेवलं. म्हणलं आता जायचं कुठं अण्णा आम्ही. म्हणलं ते म्हणले की आता काय करू, इथंच राहू, खोली भेटूच तर आपण 2-4 दिवस नाही का. आम्ही 3 दिवस बिन आंघोळीने दोघं पण आंघोळच नव्हती केली. 3 दिवस वेटिंग रूमलाच होतो आम्ही. चार्जर लावायचो फक्त, आणि तिथं बसायचो. हे जायचे झुणका भाकर घेऊन यायचे, तिथं खायचं.
झुणका भाकर आणायचो तिथं खायचं, होते पैसे तवर केलं. शेवट आम्ही आसामला गेलतो नाही का आत्तामध्ये, तिकडची चहापत्ती आणलेली आम्ही तिथं इकली स्टेशनला. चहापत्ती इकली 2,500ची, तेव्हा आम्हाला ते पैसे झाले. आम्ही त्या पैशातच मग फिरायचो, खायचो, प्यायचो, फिरायचो, तिथं झोपायचो. आणि तरी पण मुलांनी मला बोलवलं नाही घरी, की ये मम्मी जाऊ दे, झालं गेलं, ये तू आता घरी. नाही बोलवलं. ते म्हणले तुझी चहापत्ती कुठं ये, तू तिकडं कुठं राहा. मुलगी पण मोठ्या सुनाला कनेक्ट होती बोलायला सगळं, की हा तू नाही घेत ना घरात, तर मी पण नाही घेत, आकलून दे त्यांना. मी पण आकलून देते. त्या दोघी मैत्रिणी आहे ना, माझी मुलगी आणि ती सून, नानापेठमध्ये ही सून माझी. त्यामुळं म्हणलं आता काय करायचं अण्णा. मला असं वाटलं कधी कधी नाही का, जाऊ दोघं पण मरू, नको या विषय आपल्याला, नकोच आहे, जिंदगीच नको आहे. घर नाही दार नाही म्हणल्यावर मुलं म्हणतात तू आमच्यासाठी काय करून ठेवलंय, काय केलं तू आमच्यासाठी. मग असं बोललं, म्हणलं मरणंच बरोबर आहे अण्णा. पण असं वाटतं नाही का मारायचं यांचं. आणि जावं तर माझ्यावर वाईट नजर ठेवतो, माझ्यावर म्हातारी बाई मी आता, नातुंड परतुंड जावायची माझ्यावर नियत आहे. मला म्हणतो की तू माझ्या पशी पाहिजे. माझ्या मुलीला तोंडावर बोलल्या, तोंडावर मुलगी सुद्धा बोलली मला की तुला एकदा तरी माझ्या नवऱ्यासंग मी पाठवल, स्वतः अशी बोलली. तरी पण माझ्या पशीच आहे आता मुलगी, मीच सांभाळते तिला, तिच्या पोरांना मीच सांभाळते. काय करू, मला असं नाही का एवढं वाईट वाटतं. आणि माझ्या आई ज्या दिवशी मिली ना, त्या दिवशीपासून माझे हाल आहे. मी काय करू. माझ्या बहिणी पण मला काय बोलत नाही की ये जा राहा, तुला कोण शिव्या देतंय, नाही बोलत. ते काही तमाशा बघणार असतात ना काही लोक, उलट त्यांची पण हीच परिस्थिती आहे. त्यामुळं ते काय म्हणतात तुझं आहे ते चांगलंच आहे असे बोलतात. पण मी हिंमत नाही हारली. मी म्हटलं तुम्हाला मी गप नाही बसणार, मी व्हिडिओ टाकत राहणार. तुम्ही मला किती सुनाच्या शिव्या तुम्ही जर ऐकताल ना, किती घाण बोलली, की लेकासंग झोप म्हणली मला सून, किती घाण बोलली सून सुद्धा माझी, लय बेकार बोलली. पण काय करणार ना आता, त्याला म्हणतात ना त्याला आधार नसतो, त्याला कुणाचं काय नसतं नाही का, सपोर्ट नसतो, मजबूत पाया नाही मला ना, मला कोणा भाऊ नाही खंबीर भांडायला. त्यामुळं या लोकांनी पुचकुळी ओळखली, दुसरं काय नाही. आणि माझी आई होती तेव्हा मला कुणी नव्हतं काय बोलत. माझी आई फॅक्टरीमध्ये होते. माझं जीवन लहानपण खूप छान गेलं माझं. माझी आई मला खूप सपोर्ट करायची, पण माझी आई वाढल्यानंतर माझी खूप दशा झाली. आशाची फक्त सगळी निराशा झाली माझी. तरी पण मी हिंमत नाही हारणार म्हटलं. त्यामुळं मला चांगले विचार माझं मेवणं मला शिकवायचं. त्यामुळं मी इंस्टा व्हिडिओ टाकायला चालू केले. माझं मेवणं खूप छान होता, मला त्यांनी सपोर्ट केला, सांभाळलं. माझ्या आईला रक्त दिलं ना त्यांनी, केममध्ये होती तेव्हा, तो चक्कर येऊन बाहेर पडला होता. माझी बहीण स्वतः म्हणली कशाला रक्त देतो तू, तुझं काय संबंध आहे, तू काय तिचा नवरा आहे का, अशी म्हणली होती माझी बहीण. पण माझी एवढं वाढलं ना, मग मला कुणी नाही. आता मी 2 वर्ष झालं बहिणीच्या दरवाज्यात नाहीये, मोठीवाली बहिणीच्या आहे, तर कुणी नाही विचारत मला. जा बघ तुझं तू बघ, तुझं तू कर. तुला म्हणलं होतं राजवाड्यातली पोरगी नको करू. आता मला काय वाटलं, मला वाटलं आपण गरीब आहे, ती गरीब आहे म्हणून मी केली. पण ती सून लय आगाव निघली माझी, मोठी सून खूप आगाव निघली. आणि बारकी तर मला विचारत सुद्धा नाही की कुठं आहे, फोन केला का, जीवली का, हे सुद्धा विचारत नाही. बारकी मुलगाच विचारतो बारका. ती म्हणते माझा तुमचा संबंध नाही. हे काय, तिच्या आईला ती विचारते. बारकीवाली म्हणते माझा तुमचा काहीच संबंध नाही, माझा काहीच संबंध आहे, तुम्ही सांगा ना म्हणते. मग काय बोलणार आपण तिला. त्यामुळं मला ना असं कधी कधी वाटतं नाही का, जीवनच नको आहे, माणुसकीच नको आहे मला. मुलं झाली, ही झाली, मोठी झाली, पण हे कायम आपल्यात माझ्यात काही अर्थ नाही राहिला. पैसा आहे, घर आहे तर सगळं आहे. मला घर नाही म्हणून मी सगळं स्टेशनला राहते, कुठं पण राहते, मला काही फरक नाही पडत. माझा नवरा चांगला आहे ना, दारोडा नाही, मला मारत नाही, मी त्याचं ऐकतो, तो माझं ऐकतो. आमचं चाललंय, इथपर्यंत आलं आमचं दोघांचं. मग थोड्यासाठी कशाला मी त्याला सोडून जाऊ ना, असं म्हणून मी त्याच्याला कधी नाही सोडत. त्याला पण आई वडील नाही, तो पण बिनवर्षी आहे, मी पण बिनवर्षीच आहे. मग आम्ही दोघं साथ देतो एकामेकाला. पण जावंय आणि सून घरात घुसली ना, सगळा नाश केला माझ्या घराचा, सगळा नाश, माणुसकी नाही ठेवली. आता दोघं सगळे वेगवेगळे ना. जावंय म्हणजे असं आहे की नुसता टॉर्चर करायचा. मुलगी माझी मुंबईला कामाला होती, ते इवानाच्या ह्याच्यात काय ते म्हणतात फास्ट इवान नाही का जातात, तिथं कामाला होती मुंबईला ठाण्यामध्ये.
तिला कामावून जाऊन घरी स्वयंपाक पाणी केला की पट्ट्याने मारायचा माझा जावई, मुलीला आंधळायचं तिच्यावर, शक करायचं तिच्यावर. आणि मुलं माझ्याकडे होती, त्या मुलांना फिट येत होती ना दोघांना पण, मुलं माझ्याकडे असायची. अहो मुलांना फिट आले, औषध नाही पाजलं की लगेच तिकडं मारायचा, तुझ्या पोरांना औषध नसेल पाजलं म्हणून तुला फिट आली पोरांना. हे कसं काय? मी म्हणलं. ते म्हणायचे नाही, मुलांना औषध नाही पाजलं तुझ्या आईने. मग त्या पुरीला मार मारू घ्यायचा पट्ट्यानी. माझ्यासमोर पण हो मुलांना मारलं त्यांनी, लय मारलं. पोर अशी सोप्यावर बसलेली आणि तो पट्ट्यानी मारायचा माझ्या पोरीला. इतका हत्ती करतो ना, लय हत्ती करतो तो. पट्ट्याने माझ्या पुढला मारून नको ना योगेश अशी करायची. मी म्हणलं बाई तू राहती कशाला ह्याच्यापाशी, दे ना सोडून, तू का राहते ह्याच्यापाशी. पोरगी म्हणायची माझे करिअर काय करणार, माझ्या मुलांना कोण सांभाळणार शेवट. आणि आता बघा त्या पोरीचा ॲक्सिडेंट झालाय, सगळा नाश झालाय, कपाळ फुटलंय, पायात रोड आहे. आता ती पोरगी स्वतः करती, स्वतः कमावती, स्वतः पोरं सांभाळती. नवरा करून काय उपयोग झाला तिचा? काहीच उपयोग नाही ना झाला. त्यांनी नाश करायचा तो केला त्याचा, मग काय उपयोग राहिला, जिंदगीच काय उपयोग राहिला आहे. आणि आमच्या घराचा पण त्यांनी नाश केलेला आहे. त्यामुळं आता काहीच उपयोग नाही राहिला. त्यामुळे आहे ना, करावं तर माणसाने आईवडिलांचं ऐकून करावं, विचार करावा मागचा पुढचा. हिला म्हणलं होतं पहिला मुलगा झाला तेव्हाच सोडून दे म्हणलं, तरी पण ती बाई नाही ऐकत. ते विजेता काही ऐकत नाही. म्हणली मी का सोडून देऊ, माझ्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे, सिव्हिल इंजिनियर आहे तिचा नवरा, सिव्हिल इंजिनियर आहे, म्हणून तिने असं केलं, त्यांनी फसवलं. आणि त्याची आई पण तसलीच आहे, ती छायाबाई, त्याची आई पण तशीच आहे, मागाची म्हणून तिला घरात घेत नाही, मागाची जात मागाची म्हणते ही. त्यामुळं मग काय करायचं सांगा. आणि माझ्यावर पण वाईट नजर ठेवलेली त्या योग्याने. इथून माझा नवरा आणि मी पंढरपूरला त्याच्यासोबत चालले होते, तर इष्टीत इथून मागून हात घातला त्याने माझ्या इकडून, त्या योग्याने. माझ्यावर पण त्याची नियत आहे. माझ्यावर आता तिचं ॲक्सिडेंट झालं आहे ना, ती वाकडी तिकडे झाली तर त्याचा नजर माझ्यावर आहे, त्या जावायची, माझ्या वाईट नजर ठेवतो. आणि काय म्हणतो, चौकीत गेलं तर कोण माझं काय वाकडं करू शकत नाही. आणि मी कसं आहे, मी करल तवा खाईल, तर मी चौकीत कशाला जाऊ सांगा बरं. मला आत्ता खाल्लं तर उद्या नाही, मग मी मला पैसेच कोण देणार आहे. मला घर नाही, दार नाही, मी भाड्याने राहते. आता मला भाडं द्यायचं सुद्धा वांद आहे माझं, माझ्या नवऱ्याला काम नाही, कोण देणार आहे माझं. मला आता ही काळजी लागते की उद्या जर मी आजारी झाले तर मला सांभाळणार कोण आहे. आता व्हायरल झाले म्हणून एक ठीक आहे, पण मला नंतर सांभाळल कोण. मला तर घर नाही, दार नाही, काय करू. मला ना सुधरतच नाही, काय करून काय नाही. मला मग असं ना कुठं आधारच नाही आहे, मला ना काम नाही आहे ना काय नाही, मला कुठं आधार नाही आहे, ना भावाकडं नाही ना बहिणीकडं नाही, कुठंच नाही मला आधार. कसं काय करावा. आणि बाकीचे माझे घरचे काय म्हणतात, लोकांना शिव्या देऊन व्हायरल झाली. लोकांनी कशाला मला शिव्या द्यायच्या सांगा तुम्ही. आता दुसऱ्यांनी पण मला शिव्या दिल्यात ना, मी थोडी त्यांना शिव्या दिल्यात, त्यांनी पण मला शिव्या दिल्यात घाण. माझा जावई मरणाचा घाण शिव्या देतो पिऊन. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, सगळं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे त्या जावायचं. लय घाण बोलतो मला. आणि बोलून माझ्या नवऱ्याने त्याला 2दा-3दा मारलं, पण तो सुधरत नाही आहे. वाईट नियत आहे त्याची माझ्या बाबतीत. पण माझ्या संग ना योग्यानी आणि त्या भावनाने खूप वाईट केलं आहे, माझ्या घराचा नाश केला आहे. भावनाने मला एवढ्या घाण शिव्या दिल्यात ना, ते सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे भावनाने सुद्धा. आणि कंप्लेंट द्यायला जाती भावना, योगेश, विजेता, हे 3 कंप्लेंट द्यायला जातात. आणि चौकीतनं काय म्हणतात, योग्या कशी जिरावली भावनेने तुझी, म्हणजे माझ्या मोठ्या सुनाने. हे 3 चौकीत असतात, हे 3 एक झालेले. आणि मी आणि माझा नवरा एकटे, आता आम्ही दोघं असं वेगळं राहतोय. माझा नवरा कामाला गेला तर मला घरात बसायची सुद्धा भीती वाटते दिवसभर, की काय हे लोक आले कुठनं, मला मारली तर काय करू. भावनाच्या बहिणी सुद्धा मला शिव्या देतात, तुला घर नाही, भिकारे काय, तुला घर आहे का काय, नाकाने वांगी सुलती, तू ये भेट इथं, तुला बघतो. काय करणार सांगा. हे भांडण आहे ना आत्तापर्यंत तर आयुष्यात कधी मिटलंच नाही आणि मिटणार पण नाही, कारण ह्याला सपोर्टिंग करणारच कोण नाही. माझ्याकडून तर कोणच नाही आहे भांडण मिटवायला. आणि योग्याच्या घरातले पण सगळे तसेच आहे. त्याची आई बी म्हणते तो करतोय ना तेच बरोबर आहे, त्याला भेटतात सगळे घरातले, म्हणून तो बिंदास असा सोडलेला आहे, त्याला सोडलेला आहे बिंदास, जा भांडणं कर किंवा काय पण बोल. आणि पोलीस चौकी त्याला 2दा दिला होता आम्ही डोंबिवलीत. तो तिथं राहिला होता ना कोयते पाटील पशी कामाला होता योगेश.
कंस्ट्रक्शनची कामं करत होता, तर डोंबिवलीत राहिला होता. तर दोनदा आम्ही डोंबिवलीत धरून दिला, तर त्यांनी जेलमध्ये ते असं आपटापटी केली, शर्ट फाड हे फाड. त्यामुळं पोलिसांनी सोडून दिला की ह्यो काहीतरी करल आणि आपल्यावर येणार, म्हणून ते असा आगस्ताळापणा आहे त्या योग्याचा, म्हणून त्याला सोडून दिलं होतं. पण माझ्या मुलाला पण पिंपळगुरवला धमकी दिली, आम्हाला पण ह्यांना घरातनं बाहेर काढा लवकर, नाही तर मी जाळून घेईल योग्याने. तर ती बामणाची बाई होती, ती म्हणली बाई तुम्ही पहिलं घर खाली करा. म्हणजे आम्ही असं कुठं टिकलो ना तरी आम्हाला टिकू देत नाही. का म्हणते, पण का असं का करायचं, तुला काय प्रॉब्लेम आहे? हां, तू दुसरं लग्न करत नाही, धड माझ्या पोरला पण नांदवत नाही, धडकं आम्हाला जगू देत नाही. तुझं काय मिस्टेक काय केली, तुझं आम्ही काय नुकसान केलं ते तर सांगून दे ना आम्हाला, की तुझं आम्ही काय बहिणीला पळवली का, तुझ्या आईला मारली का, काय केलं काय? ह्याने आमचीच नुकसान केली, माझ्याच पोरीसंग लव्ह मॅरेज करून परत आम्हाला त्रास देतोय, मानसिक त्रास. मला इतका आहे ना की माझं डोकं आहे ना, मी व्हिडिओ टाकते ना तर माझं आता डोकं दुखायला लागले. 4 वर्ष बडबड करणं काय सोपं आहे का? ना असं नाही करायला पाहिजे. योग्यानी पण असं नाही करायचं, एखाद्या लेकराला असं फसवून किंवा असं धोका देऊन. आज 2 पोरं योग्याचे आम्हीच सांभाळतोय, एवढे आम्हाला शिव्या गाळ्या करून आमच्याकडेच ती 2 पोरं आहे. आणि माझा नवरा पण किती वेळा त्याला बोलला, समजून सांगितलं. त्याला पण बोलला, का रे भाऊ असं करतो, नाही का, काय आहे तुझं भानगड सांग. माझ्या बारक्या पोरांनी पण त्याला बोलला, मारलं पण त्याला किती पण. पण जे म्हणतात ना होपलेस केस, एक होपलेस असलं ना तर त्याला किती शिकवा तुम्ही, किती काय सांगा, ते चांगलं होतच नाही. त्याच्याकडून अपेक्षासुद्धा करायची नाही आपण. असं आहे, तो होपलेस केस आहे योग्या. इथं पुण्यात येऊन माझ्या घरात एखाद्या त्याला चांगल्याशी नड म्हणा, तुझ्या डेअरिंग आहे ना, गरीबाला नको नडू म्हणा, योगेश चांगल्याशी नड, तुला 1.25 शेर भेटल, कुठं पण शेर 1.25 शेर असतोच आहे. आणि नाही का इथंच करायचं आणि इथंच फेडायचं आहे. त्यामुळं तू आमच्या नादी लागून आहे ना, तर तू खूप चुकी वाईट केली. तुला ह्याचे करण्याचे फळं तुला भेटणारच आहे. आज माझ्या लेकीचा तळतळाट लागणारच आहे, माझ्या लेकीचा आणि त्याच्या 2 लेकरांचा. आज ती 2 लेकरं ससूनला महिनाभर उपाशी होती. ससूनचं जेवण खायचो आम्ही. तिला आता ॲडमिट केली ती ना, मधी इन्फेक्शन झालं होतं डोक्याला महिनाभर. तर ह्यांनी काय केलं, असे पैसे दाखवले पोरांना, योग्यानी पोरांना पैसे. मी म्हणलं तुझ्या बापाला माग रे पैसे जरा, असं मुद्दाम म्हणले मी. तर असे पैसे दाखवले, पण रुपया पण नाही दिला माझ्या पोरीला. आणि बघा मग आता काय म्हणतो, माझी बायकून माझं पोरगं, आणि रुपया पण नाही देत. मग कशाची बायकून कशाची पोरं? हां, करिअर बिघडवलं. मला काय म्हणतो, बसवली ना तुझ्या पोरला धंद्याला, बसवलं ना. अरे जाऊ दे ना, तिच्या नशिबात होतं, तिने ऐकलं नाही ना कुणाचं, तर तीच करल आणि तीच भोगल. तिने ऐकलंच नाही. आम्ही तिला सांगत होतो हे चुकीचा माणूस आहे, पण तिला ते समजलंच नाही ना. तिला लेट समजलं आता, तवर तर करिअर तिचं सगळं बिघडलं ना. चूक नंतर समजून काय फायदा आहे? हां, आता आम्हाला जर कोणी म्हणलं हे असं चुकीचं वागतं, मी नाही वागू शकत ना. पण तिचं नाश करणारे लोक असतात, ते तसं होत असतं. त्यामुळे त्याच्यापासून सावधान राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, महिनाभर ससूनमध्ये पोरं जेवलच नव्हते. तेव्हा आम्ही काय केलं, म्हणलं आता हिला सोडून जावं, तर ही तर मरल तर काय करणार. त्यामुळं हिला मिली तरी आपणच करायला लागल. त्यामुळं आम्ही झक मारून महिनाभर ससूनमध्ये तिच्या बापाने तिचं सगळं बेडचं अख्खं काम केलं. आणि मी गुरुकुलला कामाला होते, मी शाळेत जायचे कामाला गुरुकुलला. तेव्हा ती ॲडमिट होती तेव्हा. आणि मी शाळेतच काम करते. पहिली इंदिरा कॉलेजला काम केलं आहे वाकडला, आणि आता गुरुकुलला कामाला होते. बस अटेंडन्स होते, करत होते काम धंदा. पण मध्ये हे लोक येतात ना, नाश करतात. एखाद्याचं चांगलं चालत असलं ना तर नाश करून टाकतात सगळ्या घराचा. त्यामुळं मुलींनी पण आहे ना, सगळ्यांनी मुलींना आईवडिलांचं विचारायचं. आणि लव्ह मॅरेज जरी असलं तरी आईवडिलांची पूर्ण सल्ला घ्यायचा. ह्यो माणूस कसा आहे, फसवतो का काय? कारण आजकाल फसवाफसवीवाले लय लोक भेटलेले, फसणार पाहिजे फक्त. त्यामुळं मुलींना तुम्हाला माझा हात जोडून धन्यवाद आहे बरं का सगळ्यांना. आशा मावशीकडून कुणी फसवलं ना तर फसायचं नाही. पहिलं आईवडिलांना सांगायचं, आईवडिलांचा विचार घ्यायचा, आपल्या गणगोतांचा विचार घ्यायचा. तेव्हा इथं पुण्यात फसवणारे लय बाहेरचे येतात, पण आपण फसायचं नसतंय. करिअर बिघडवणारे लय येतात, आणि त्यामुळं फसायचं नाही. मुलींना तुम्ही शिकल्या सवरलेल्या मुली आहे आजकाल. मी तरी अडाणी आहे, मी 5वी शिकले, मी काय लय नाही शिकले. मला काय मेसेज काय येत नाही. मी मोठ्या सुनाकूनच व्हिडिओ खोलून घेतले आणि तिच्यावरच स्टार्ट केल्यात. मला काय येत नाही. मला तुम्ही आता मेसेज केला तरी मला येत नाही. त्या मुलींना तुम्ही नाही का कुणाला फसू नका, फसवणारे लय असतात, फसू नका. धन्यवाद बरं का अशा मावशीकडून. माझ्या मुलीला तर फसवलं आहे, माझ्या मुलीचं तर करिअर सगळं बिघडवलं आहे. पण मला आहे ना तुमचं भवितव्य खूप चांगलं करा.
करा, खूप चांगले राहा, खुश राहा आणि सगळ्यांना आशा मावशीकडून धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.